शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। एक्सपोर्टच्या कामामध्ये थोडक्यात व्हिडिओचा विषय द्राक्ष शेतीत शेतकऱ्याने 6 वर्षात पहिल्यांदा जवळजवळ 100% एक्सपोर्ट हार्वेस्टिंग कसं केलं आणि त्याला डॉक्टर किसानची जोड त्या शेतकऱ्याला कशी मिळाली त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपण या ठिकाणी बघतायत हार्वेस्टिंग सुरू आहे, पुढे माल तोडणी चालू आहे। वरती जर बघितलं आपण अगदी नगण्य कुठेतरी 2-3% माल राहिलेला आहे फक्त। जे चांगलं हार्वेस्टिंग झालंय, चांगली साईज या ठिकाणी मिळालेली, चांगली शुगर चांगली मिळाली आणि यासाठी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन त्यांनी खरड छाटणीपासून घेतलं आणि त्याचा त्यांना हार्वेस्टिंग पर्यंत काय अनुभव आला। गेल्या 6 वर्षापासून त्यांना बऱ्याचशा अडचणी येत होत्या, पण जसंही ते डॉक्टर किसानला जुडले आणि त्यानंतर आज हार्वेस्टिंग सुरू असताना पर्यंत या वर्षीचा विचार केला तर सगळीकडे माल कमी, गळकूज, बऱ्याचशा समस्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आल्या होत्या। परंतु या शेतकऱ्याला कुठलीही अडचण न येता चांगलं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी कसं झालं आणि तो प्रवास कसा झाला त्याबद्दल मी जाणून घेणार आहे। प्रथमतः त्यांचं नाव जाणून घेतो। दादा आपलं पूर्ण नाव सांगा। दत्तात्रय मधुकर वडजे, राहणार मडकेजाम तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। माझा मोबाईल नंबर 97 64 81 86 07। आपल्याला माझा एक प्रश्न असेल की डॉक्टर किसानचं काम तुम्ही खरड छाटणीपासून गर्भधारणा, त्याच्यानंतर गोळीबार छाटणीमध्ये तुम्हाला जी भीती होती गळकुजीची, आणि तिसरा एक प्रश्न तुमचा ज्यावेळेस सगळं कामकाज आटपलं, काच अवस्था होती, साईज जागेवर थांबली होती, तुम्ही मला 2-3 वेळा कॉल केला की सर 11-12च्या वरती साईज ढळत नाहीये आणि आपल्याला तर एक्सपोर्टचं काम करायचंय, 16+ तरी साईज पाहिजे। आणि मी त्यावेळेस तुम्हाला शब्द दिला होता की मण्यात पाणी येऊ द्या, 5 mm साईज मी वाढून देईल आणि त्या पद्धतीत मी काम केलं। डिटेक्शन पण आपले कमी आले, किती डिटेक्शन? 2 डिटेक्शन आले। तर साधारणतः आणि काही शेतकरी कमेंट करतात की बाजारभाव काय मिळाला, काय दर मिळाला? 151 रुपये। तुमची एक प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची की एकंदरीत म्हणजे तुम्हाला बऱ्याच दिवसापासून तुम्ही एक्सपोर्टचं काम करता, पण तुम्ही मला फोनवर बोलले होते की असा माल कधी तयार झाला नाही, का, कसा आणि काय प्रवास झाला? सर मी यावर्षी तुमच्याकडे जेव्हा बाग दिला पहिल्यांदा, तर माझ्या मनात धाकधुकच होती का आपण पहिल्यांदाच नवीन बाग देऊ राहिलो काम करताना। पण मी इथून मागे जेव्हा बाग करायचो, 20व्या दिवशी जरी पाऊस उघडला असेल तरी बाग हा 100% कुजणार म्हणजे कुजणार, कितीही प्रयत्न केलं। आणि मी 9 वर्षापासून बाग करतोय आतापर्यंत, 9 वर्ष, पण बाग हा कुजण्याचं प्रमाण माझ्याकडे 30-40-50% राहायचं। पण या वर्षी 40व्या दिवशी पाऊस होता, म्हणजे फ्लावरिंग मध्ये पाऊस होता, तरी बागेचं मला नुकसान कुठेही वाटलं नाही, बाकीच्या तुलनेत तर कुठंच नाही। म्हणजे आणि एवढं आज माझ्याकडे जो माल आहे, तर या वर्षीच्या तुलनेत असा माल म्हणजे भरपूर माल आहे माझ्याकडे या पावसाच्या खराब वातावरणात। आणि जवळजवळ 90 ते 95% पर्यंत हार्वेस्टिंग सुद्धा चांगली होईल या पद्धती या वर्षीची। आणि इथून माग जवळजवळ प्रत्येक वर्षी कुठेतरी स्पॉट येणार, खरड्या येणार, हे होणार, साईजला कुठेतरी व्हॅरिएशन राहणार, पण या वर्षी तो कोणताही प्रॉब्लेम माझ्याकडे नाही। मनी आज बघितला तर एकदम सॉफ्ट घर आहे, कुठेही तुम्हाला कोणत्याही महिन्यावर असा डाग डूग काहीच तुम्हाला वाटणार नाही, किंवा खरडे हा वाटणार नाही। आणि मिलीबग, भुरी हा कुठल्याही प्रकारचा रोग माझ्याकडे नाही आतापर्यंत। आणि आणि जी शुगरला अडचण यायची ती सुद्धा आलेली नाही आता। नक्कीच शेतकरी बांधवांनो, त्यांचं मनोगत आपण जाणून घेतलं, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या। याचं तात्पर्य एक आहे की हे तुमच्यापर्यंत मांडण्याचा विषय एकच येतो की जिथं तुम्ही चांगलं डायरेक्शन, चांगलं मार्गदर्शन घेता आणि ते खरड छाटणीपासून घेता आणि तिथून गर्भधारणेचं चांगलं काम, चांगली सूक्ष्मगड निर्मिती, चांगल्या त्या गडाचं पालन पोषण करून आपण पुढे जाऊन, त्यांनी जसं सांगितलं की 40व्या दिवशी 50-60% फ्लावरिंग अवस्थेमध्ये पाऊस सुरू होता तरी गळकूज झाली नाही आणि दरवर्षी 30-40% त्यांच्याकडे गळ आणि कूज व्हायची। या वर्षी ती झाली नाही, साईज चांगली मिळाली, खरडा आला नाही, त्याचप्रमाणे शुगरची अडचण आली नाही, 95% हार्वेस्टिंग या ठिकाणी होतंय, दर 151 रुपये मिळालाय। हे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की बरेचसे व्हिडिओ मी दिले की गळकुजी संदर्भामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे, त्याचप्रमाणे अंतिम टप्प्यामध्ये साईजची अडचण येत असेल तो देखील व्हिडिओ आहे। त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा। पण आता मी एकच सांगेन सगळ्या शेतकरी बांधवांना की ज्या ज्या शेतकऱ्यांचे वर्षभरामध्ये बरेचसे आमच्या कॉलिंग टीमला त्या ठिकाणी कॉल आले, अजूनही कॉल येत आहेत, त्या सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगितलं की दिनांक 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये जी डॉक्टर किसानची खरड छाटण्याची वर्षभराची फी
7,500 रुपये ती फक्त 5,100 रुपये असेल. परत 1 मार्च पासून 7,500च असेल. याची सगळ्या शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची आहे. जे पुढे असतील, ज्यांना पुढे प्लॉट रजिस्टर करायचे असेल त्यांना रेग्युलर 7,500 फी असेलच. पण बरेचसे शेतकरी फी कमी करा, थोडीशी काही स्कीम द्या, ही जी मागणी होत होती त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त 19 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 5,100 रुपये खरड छाटणी टू माल हार्वेस्टिंग असं त्या ठिकाणी कामकाज राहणार आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, ज्या शेतकऱ्यांना आता सध्या अंतिम टप्प्यामध्ये साईजची अडचण येते, शुगरची अडचण येते, त्यासाठी 2 ऍप्लिकेशन मी तुम्हाला सांगतो. जर 100% मण्यात पाणी आलंय आणि तुमचं हार्वेस्टिंग अजून 15-20 दिवस बाकी आहे, म्हणजे 135-40 दिवसाला हार्वेस्टिंग होतंय, 115-20 दिवस झाले, तिथं एक SS मशीनचा स्प्रे द्या. या गोल व्हरायट्यांमध्ये GA 12 ग्रॅम, SS मशीनने GA 12 ग्रॅम. जर पेपर रॅपिंग असेल तर SS मशीन टाकू नका. पेपर रॅपिंग असेल तर खालून जमिनीतून पहिलं ऍप्लिकेशन द्यायचं. पहिलं ऍप्लिकेशन जमिनीतून साईज वाढवण्यासाठी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 5 किलो 0051 आणि त्याच्यानंतर 7 दिवसानंतर 1 लिटर शुगर स्टार आणि 5 किलो PMS ही ड्रिंचिंग तुम्ही त्या ठिकाणी करायची. पेपर रॅपिंगचे प्लॉट असतील जिथं पेपर रॅपिंग नाहीये, ओपन आहे आणि तिथं रशियाचं काम आहे, युकेचं काम आहे, दुधी कलर चांगला आहे, सावली चांगली आहे, पेपर लावायची गरज नाही, फक्त शुगरची अडचण येते, तिथं एकरी 2 लिटर शुगर स्टार आणि 5 किलो PMS याची ड्रिंचिंग करा. किंवा 2 लिटर सल्फ्युरिक ऍसिड आणि 10 किलो MOP हे ड्रिप मधून सोडून द्या. महत्वाचा विषय हा आहे की 95% हार्वेस्टिंग करायसाठी कसं कामकाज करावं लागतं, त्याच्यासाठी गर्भधारणेपासूनच खरड छाटणीपासून योग्य रीतीने तुमचा बेसल डोस असेल, चांगली सूक्ष्मगड निर्मिती, चांगली काडी आणि त्या काडीमध्ये चांगला घड, त्या घडाचं पालन पोषण म्हणजे पोंगा स्टेजला घड जिरू नये म्हणून कुठलंही काम त्या ठिकाणी करायची वेळ आली नाही पाहिजे. आणि तो स्ट्रॉंग घड जर असेल तर घडाचा पोत चांगला मिळतो. आणि जसं त्यांनी सांगितलं की 40व्या दिवशी पाऊस येऊनही गळकूस त्या ठिकाणी होत नाही. आता तुम्ही कॅनोपी बघताय, माल झाडावर माल तुम्हाला दाखवला असता, पण आम्ही थोडंसं पुढे उभा आहोत. तुम्ही या प्लॉटचा याच्या अगोदरही व्हिडिओ बघितलाय. शेवटचा वडजे साहेब एक प्रश्न माझा असा असेल की एकंदरीत इतर शेतकऱ्यांना तुम्हाला आलेल्या अनुभवामुळे काय सल्ला द्याल? मी जर माझं जर असं स्वतःचं मत आहे का आपण जे कन्सल्टिंग आहे योग्य प्रकारे मार्गदर्शन घेतलं तर आपला फायदाच होणार आहे. आज मार्केटमध्ये भरपूर कन्सल्टंट आहे, त्याच विषय बोलायचं नाही, पण आपल्याला फक्त योग्य मार्गदर्शन लाभलं पाहिजे. आपला खर्च कमी होतो, उत्पन्न वाढतं. आणि खर्चाचा जर विचार कर, मी स्वतः वैयक्तिक म्हणतो की जर आपली डिपिंग आणि थिनिंग तिसरी डिप झाल्यानंतर एकदम कमी खर्चा जातो, कमी एकदम म्हणजे भरपूर कमी खर्च आहे. त्याच्या अगोदरही खर्च अति नाही, आणि जर बाकीच्या कन्सल्टंटचा हिशोब केला तर लय मोठा फरक तफावत पडते. मी याच्या अगोदर मी भरपूर दुसऱ्या कन्सल्टंटला बाग दिली, ती माझ्या नोंदवही आहेच. ती कन्सल्टिंग खर्च आहे आताचा आहे. माझ्याकडे बघायचं असं लेखाजोखा माझ्या समोर तुमच्या समोर मांडू शकतो. असं नक्की शेतकरी बांधवांनो, फक्त आपल्याला एक विचार करायचा आहे की द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये पुढचे काही दिवस सोन्याचे आहे. पुढचे काही वर्ष, जसं हे वर्ष आहे तसंच पुढचे काही वर्ष, 4-5 वर्ष, तर तिथं आपल्याला संधीचा फायदा घेण्यासाठी खरड छाटणीतील योग्य नियोजनच आपल्याला द्राक्ष शेतीमध्ये तग धरू शकतं. हा एक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवता असताना आजचा व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला. जास्त काही तुम्हाला मी त्या ठिकाणी टिप्स दिल्या नाही. एकंदरीत शेतकऱ्याचं मनोगत आणि द्राक्ष शेतीमध्ये जर तग धरायचा असेल तर खरड छाटणीतलं कामकाज किती महत्वाचं आहे आणि ते योग्य मार्गदर्शन घेऊन, मी म्हणत नाही डॉक्टर किसानचंच घ्या, पण कुणाचंही घ्या, चांगलं डायरेक्शन घ्या, योग्य मार्गदर्शन घ्या. त्याच्यात खर्च कमी आला पाहिजे, उत्पादन जास्त मिळालं पाहिजे, डिटेक्शन एक्सपोर्टचं काम करत असताना कमी आले पाहिजे. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन काम करा शेतकरी बांधवांनो. नक्कीच तुम्हाला 4 पैसे तुमच्या हातामध्ये राहतील, ही एक सद्भावना ठेवून आजच्या व्हिडिओचा शेवट करतो. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.